मकर संक्रांत 2026 पिवळ्या रंगाची कोणती वस्तू परिधान करू नये? चला तर मग पाहूया. नंबर 1. यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच साडी घालता येणार नाही. नंबर 2. त्याऐवजी लाल, हिरवा, केशरी तसेच मकर संक्रांतीचा काळा रंगावर आधारित वस्त्र तसेच साडी परिधान करू शकतात. आता पाहूयात संक्रांतीच्या सुगड पूजनात आणि हळदी कुंकू दरम्यान हळद लावावी का? हा प्रश्न बऱ्याच ताईंना पडलेला आहे. नंबर 3. सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकवानंतर हळद ही दुसरी महत्त्वाची गोष्ट असते. हळदीला जेवढे महत्त्व हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला देखील आहे. परंतु यावर्षी मकर संक्रांत याच रंगावर आल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे. नंबर 4. पण संक्रांतीचा सण मुळात सौभाग्याचा असल्याकारणामुळे या दिवशी हळद कुंकवाला हळद नाही लावली तर कसे चालेल? नंबर 5. त्यामुळे संक्रांतीला तुम्ही हळद लावू शकता. आता पाहूया संक्रांतीला सोन्याचे दागिने घालू शकतो का? हा पण बऱ्याच ताईंना पडलेला प्रश्न आहे. नंबर 6. संक्रांतीला यावर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू निषिद्ध जरी असल्या तरी दागिने घालू शकतो. नंबर 7. सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही, तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्री सोन्याचे दागिने घालू शकते. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.